कीर्तनकारांनी 651 कीर्तनात त्यांचं दृष्टांत तरी सांगायचं असं संकल्प केला. मोठे योगी असणारे असे एक साधू पुरुष आणि अनेक शिष्य आहेत, उपासना चालू आहे. आता अगदी शेवटचा काळ आलाय. एका भक्तांनी त्यांच्यासाठी पादुका करण्यासाठी पाठ घडवला म्हणून सांगितले. या साधूंच्या समोर एक वारांगना राहत होती. आता या वारांगणीचा सुद्धा अधिकार हे साधू जाणत होते. अंतकाळ जवळ आलाय म्हणून दूर दूर असणारे सुद्धा शिष्य दर्शन घेण्यासाठी म्हणून येत आहेत. एक दिवस ही वारांगना आली आणि शिष्यांना असं वाटलं की हिला कसं काय पाठवायचं आतमध्ये. त्यांनी सांगितलं पाठवा त्यांना. आता ही वारांगना तिथे येते. अधिकार मोठा होता आणि ती सांगतेय शेवट सांभाळावर. एवढं एकच वाक्य त्या साधूंना सांगतेय आणि निघून जाते. होता होता मनामध्ये जी शेवटची इच्छा असते ना त्याप्रमाणे आपल्याला पुढची गती मिळते. आणि या साधू महाराजांच्या मनामध्ये आलं की त्या पादुका घडवायला टाकले त्या मला घालता येतील ना, हा विचार मनात यायला आणि प्राण गेलाय. आणि पुढचा जन्म पादुकांमध्ये जीव अडकल्यामुळे चर्मकाराचा आला. आणि ते म्हणजे रोहिदास की ते त्या जन्मामध्ये सुद्धा उत्कृष्ट त्यांनी काम कार्य केलेलं आपल्याला दिसतं की ते समाज सुधारक होते. पण तरी सुद्धा इतकं मोठं असून सुद्धा मनावर ताबा ठेवता येत नाही, हे आपल्याला ह्या दृष्टांतावरनं बघायचंय. मग असा ताबा आपल्याला सद्गुरु ठेवायला शिकवतो. कारण जो कोणी ज्ञानबोधी इंद्रिय दमन प्रतिपादी. सद्गुरु आपल्याला इंद्रिय दमन कसं करायचं म्हणून आपलं मन हे वासनांमध्ये लिप्त होत नाही. एकदा का सद्गुरु कृपा झाली की. श्रावण महिना नुकताच सुरू झालाय.